बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज शहरात रविवारी जल्लोषात मिरवणूक निघाली। पारंपरिक वेशभूषा, हलगी, घुमके, ढोल ताशांचा गजर, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं। मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी प्रचंड गर्दी केली होती। गडहिंग्लज शहरातील विविध मंडळाच्या वतीनं प्रतिमा पूजन, शाहिरी गीत, पोवाडे सादर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलं। वारकरी महिला, लेझिम पथकं तसंच आधुनिक वाद्यांच्या तालावर सायंकाळी मिरवणूक निघाली। संघर्ष ग्रुपतर्फे मिरवणुकीत 21 फुटी भव्य शिवमूर्ती, शिवतांडव सादरीकरण, बाहुबली देखावा यासह देवमाणूस मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री अस्मिता देशमुख यांच्या उपस्थितीनं विशेष आकर्षण निर्माण केलं। या मिरवणुकीचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं। यावेळी नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, नगरसेवक गुंडू पाटील, गोड साखरचे संचालक शिवराज पाटील तसंच अध्यक्ष अशोक कुरबेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। मिरवणूक दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ, नेहरू चौक, शिवाजी चौक मार्गे नदीवेसमध्ये समाप्त करण्यात आली। ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचं स्वागत केलं। पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मिरवणुकीत नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, संतोष चिकोडे, विठ्ठल भमानगोड, उदय परीट, अमर मांगले, रश्मीराज देसाई, नगरसेविका मीनाक्षी कुराडे, दर्शना कुंभार, शबनम सय्यद, अरुणा कोलते, आरती देवगोडा, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, रामदास कुराडे यांच्यासह संघर्ष ग्रुपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। या भव्य मिरवणुकीमुळे गडहिंग्लज शहरात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं।